गुरुवर्य, स्टेजवर बसलेले सर्व मान्यवर, इथं बसलेले माझे प्रगतशील शेतकरी, तरुण शेतकरी आणि संपूर्ण महाराष्ट्रातील आलेले सरपंच, सगळ्यांना नमस्कार करून वेळेचं बंधन बघता या ठिकाणी एक मी अंदाज काय म्हणून सुरुवातीला अंदाज सांगतो, कारण की सगळ्या शेतकऱ्याचं गहू, हरभरा, बाजरी काढणं चालू आहे. तर पाऊस पाहिजे का तुम्हाला? तुम्ही म्हटले तर लगेच सांगतो कधी येणार. अंदाज सांगतो. आज आहे 5 एप्रिल 2026. आजपासून जवळपास 10-12 दिवस काही पाऊस येणार नाही. उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. मग राज्यात पाऊस कधी पडणार आहे तर तुम्हाला एक सांगू इच्छितो, ज्यांचा कोणाचा हरभरा असेल, गहू असेल तर तुम्ही काय करा, 18 एप्रिलपर्यंत काढून घ्या. कारण की आता जसा पाऊस पडला तसाच 19, 30, 21, 22, 23च्या दरम्यान परत राज्यात पुनरावृत्ती होणार आहे, म्हणून ही अंदाज लक्षात यायचा. म्हणजे सांगायचं झालं तर परत एकदा राज्यामध्ये 19 तारखेच्या नंतर, 19 एप्रिलच्या नंतर परत पावसाचं वातावरण तयार होणार आहे. आणि योगायोगाने आपण या अहिल्यानगरमध्ये आहेत म्हणून या ठिकाणी देखील पाऊस पडणार आहे आणि गारपीट देखील होणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. हे झाला फक्त 10 दिवसाचा अंदाज. आता काय झालं, प्रसार माध्यमातून बरंच काही असं पाहायला भेटतंय की 2026ला दुष्काळ पडणारे म्हणतात. पण तुम्हाला एक सांगू इच्छितो, दुष्काळ वगैरे काही पडणार नाही. 2026ला सरासरी इतका पाऊस पडणार आहे, जेमतेम पडणार आहे, पिकाला लागल तसा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात. सरासरी इतका म्हणजे कसा, तुम्ही बघा, दरवर्षी तुमच्या अहिल्यानगरचं उदाहरण घेऊ. तुमच्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दरवर्षी 650 ते 700 मिलीमीटर पाऊस पडतो. पण 2026ला काय झालं, ते 1100 मिलीमीटर पाऊस पडला. 2 पावसाळ्याचा पाऊस पडला, म्हणून शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं. तसा काही पाऊस पडणार नाही, फक्त सरासरी इतका पडणार आहे. मात्र पिकं मात्र चांगली येणार आहेत, म्हणून हे अंदाज लक्षात येतात. हे सांगितलं 2026चा. आता परत काय मी तुम्हाला भेट होईल ना, अगर न होईल मग तुम्हाला काय करतो, भविष्यात पाऊस कसा राहील त्याचं एक सांगू इच्छितो. हे आहे 2026. यावर्षी पाऊस कमी पडणार आहे, पण 2027-28ला मात्र खूप पाऊस पडणार आहे. पुन्हा 2028ला कमी पडणार आहे, 29-30ला जास्त पडणार आहे, परत 31ला कमी पडणार आहे, परत 32-33ला जास्त पडणार आहे. म्हणजे सांगायचं झालं तर 2 वर्ष जास्त पाऊस पडणार, 1 वर्ष कमी पडणार. आणि ज्या वर्षी कमी पडेल या वर्षी मात्र तुम्ही मालामाल होणार आहेत, म्हणून हे अंदाज लक्षात यायचा. माझं म्हणणं आहे, तुम्ही काय करायचं, यापुढं अंदाज कधीच कोणाला विचारत जाऊ नका. पाऊस 4 महिने, थंडी 4 महिने, उन्हाळा 4 महिने, हे झाले 3 ऋतू. दरवर्षी पाऊस कधी येतो, लहान मुलाला जरी विचारलं तर तो म्हणतो 7 जूनला येतो. पण काय झालं, त्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे, वाढत्या तापमानामुळे काय झालं, निसर्ग 22 दिवस पुढे सरकला, थंडी 22 दिवस पुढे सरकली, उन्हाळा 22 दिवस पुढे सरकला आणि पावसाळा 22 दिवस पुढे सरकला. मग दरवर्षी पाऊस कधी येणार, मग काय करा, त्या 7 जूनमध्ये 22 मिसळा. दरवर्षी महाराष्ट्रामध्ये जूनच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस येणार, हे कायमचं वहीमध्ये लिहून ठेवा. त्याच्यानंतर काय करा, जुलैमध्ये कधी पाऊस पडणार हे परत कोणाला विचारू नका. काय करा, जुलै महिन्यातली एक तुमच्या घरी कॅलेंडर आणलेले, तुम्ही काय करा, त्या कॅलेंडरमध्ये एक तारीख लिहून ठेवा. दरवर्षी 10 जुलै ते 15 जुलै, 10, 11, 12, 13, 14, 15 जुलैला महाराष्ट्रामध्ये पाऊस पडतो, हे कायमचं वर्षानुवर्षाचं लिहून ठेवा. त्याच्यानंतर काय करा, सप्टेंबरमध्ये एक पाऊस येण्याची तारीख कायमची वर्षानुवर्षीची लिहून ठेवा. दरवर्षी 16 सप्टेंबर ते 21 सप्टेंबर, 16, 17, 18, 19, 20, 21 सप्टेंबरला दरवर्षी महाराष्ट्रामध्ये विजेच्या कडकडाटासह पाऊस पडला, हे कायमचं लक्ष घ्या. त्याच्यानंतर काय करा, एक अवकाळी पावसाची हिवाळ्यातली तारीख लिहून ठेवा. दरवर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये 2 डिसेंबर ते 7 डिसेंबर, 2, 3, 4, 5, 6, 7 डिसेंबरला विजेच्या कडकडाटासह हिवाळ्यात अवकाळी पाऊस येणार, हे एक वर्षानुवर्षीचं लिहून ठेवा. आणि एक काय करा, गारपिटीची तारीख लिहून ठेवून ठेवा. कारण की आतापर्यंत तुम्ही एखाद्या तज्ज्ञाला विचारा गारपीट कधी होणार आहे, तुम्हाला कोणता तज्ज्ञ सांगणार नाही. पण 22 फेब्रुवारी ते 10 मार्च त्या 20 दिवसामध्ये दरवर्षी महाराष्ट्रात गारपीट येणार, हे कायमचं लिहून घ्या. हे झालं तुम्हाला 1 वर्षाचं सांगितलं. आता तुम्हाला हे सांगतो, यापुढे तुम्ही बघा, कोणतंही तंत्रज्ञान कालांतरानं बंद पडतं. तुम्ही बघा, पूर्वी काय आलं होतं, रेडिओ आले होते, ते तंत्रज्ञान आता कोणाकडे नाही, बंद पडलं. त्याच्यानंतर काय झालं, एक तरंग फोन आले होते, ते देखील तंत्रज्ञान बंद पडलं. त्याच्यानंतर काय झालं, वायरलेस आलं होतं, ते बंद पडलं.
आणि तुम्ही बघा आता हे युद्ध चालू आहे. आता त्या युद्धामध्ये तुम्ही रील मधून बघतात, बातम्यामधून बघतात, न्यूज मधून बघता की इंटरनेट कापण्याच्या तयारीत आहे. जर इंटरनेट कापलं तर हे सगळे मोबाईल देखील बंद पडते. मग हे जे मोबाईल बंद पडल्या मग तुम्हाला हवामानाचा अंदाज कोण देईल आणि तुमचे पिकं कोण वाचेल? तुम्हाला एक सांगतो, हे सगळं जरी बंद पडलं ना, निसर्गाकडे लक्ष द्या. निसर्गातला एक एक प्राणी पक्षी देखील पाऊस सांगतो. म्हणून यापुढे काय करा, निसर्गा अभ्यास करायला का. मग निसर्ग कसा तुम्हाला पाऊस सांगतो, एक सगळ्यात सोपं गणित सांगतो. रामफळाचं झाड कोणाकडे येतं? तुम्ही बघा, या वर्षी तुमच्या रामफळाच्या झाडाला खूप रामफळे लागलेत का नाही? गेल्या वर्षी नव्हते, 25ला नव्हते, 24ला नव्हते. ज्या वर्षी रामफळाच्या झाडाला खूप रामफळ लागले, ते रामफळाचं झाड मध्ये शेतकऱ्यांना यावर्षी पाऊस कमी पडणार आहे, दुष्काळ पडणार आहे असा अंदाज ते रामफळाचं झाड देतं. मग तुम्हाला अंदाज कोणी दिला? त्या रामफळाच्या झाडानं. पुन्हा एक सांगतो की काय करायचं, शेतकऱ्याला असे काही झाडं, प्राणी, पक्षी आहेत ते तुम्हाला पाऊस सांगतात. तुम्ही बघा, बिब्याचं झाड तुमच्याकडे आहे का नाही माहित नाही, पण लक्ष घ्या, यापुढे जर कुठं भेटलं तर त्याच्याकडे लक्ष ठेवा. बिब्याच्या झाडाला खूप फुलं लागले ना, ते बिब्याचं झाड मध्ये शेतकऱ्यांनो यावर्षी दुष्काळ पडणार आहे असा अंदाज ते बिब्याचं झाड देतात. त्याच्यानंतर दुष्काळ पडणार कसा ओळखायचा? 11 जूनला दुपारी 12 वाजता आकाशात वरती बघायचं. सूर्याला जर खरं दिसलं ना, निसर्ग म्हणतो शेतकऱ्यांना दुष्काळाचं संकट आहे असा अंदाज तुम्हाला 11 जूनला दुपारी 12 वाजता त्या दिवशी कळतो. त्याच्यानंतर परत एक सांगू इच्छितो, आपल्या शेतकऱ्याला मालामाल होणार आहे असं एक झाड सांगतं. तसं झाड कुठं असतंय का? पण आहे. त्या झाडाचं नाव सांगतो. तुम्ही बघा, मी इकडं आयल्यानगरकडे येत असताना खूप ठिकाणी चिंचाचं झाड बघितले. या वर्षी चिंचाच्या झाडाला खूप चिंचा लागल्या. मग त्या चिंचाच्या झाडाने काय अंदाज झाला? ज्या वर्षी चिंचाच्या झाडाला खूप चिंचा लागल्या, ते चिंचाचं झाड म्हणते शेतकऱ्यांनो तुम्ही मालामाल होणार आहे असा अंदाज ते चिंचाचं झाड देतात. आणि तुम्हाला सांगतो, या ठिकाणी सोलापूर, कोल्हापूरचे देखील शेतकरी आले, तर तुम्हाला एक सांगू इच्छितो, मग तुमच्या इकडे ज्वारीचं पीक असतं, मग ज्वारीचं पीक येणार आहे का नाही असं एक झाड सांगतात. तसं झाड कुठं असतंय का? पण आहे. तुम्ही बघा, यावर्षी तुमच्या बोरीच्या झाडाला बोरच लागला नाही. ज्या वर्षी बोरीच्या झाडाला बोरं लागत नाही, मग ते बोरीचं झाड म्हणजे शेतकऱ्यांनो यावर्षी ज्वारीचं पीक येणार नाही असा अंदाज ते बोरीचं झाड देतात. त्याच्यानंतर विदर्भातले या ठिकाणी शेतकरी आलेले आहेत, वाशिम कडले, तर त्या ठिकाणी तुरीचं पीक जास्त आहे. मग तूर जास्त येणार आहे का कमी होणार आहे असं एक झाड सांगतं. मग तसं झाड कुठं असतंय का? पण आहे. त्या झाडाचं नाव सांगतो, भोकरंडीचं झाड. ज्या वर्षी भोकरंडीच्या झाडाला खूप भोकरंड लागले, ते भोकरंडीचं झाड म्हणजे शेतकऱ्यांनो यावर्षी तुरीचं पीक चांगलं येणार आहे असा अंदाज ते तुम्हाला ते देतं. त्याच्यानंतर एक सगळ्यात सोपं सांगतो, पाऊस येईल कसा ओळखायचा. एक सगळ्यात सोपं, तुमच्या आमच्यातून पाऊस कसा ओळखायचा, कोणालाच नाही विचारायचा. आणि आपल्या शेजाऱ्याकडून पाऊस ओळखायचा. एक सगळ्यात सोपं, कारण ज्या माणसाला दम आहे आणि पावसाळ्यामध्ये आबाळ आलं, त्या दम्याच्या लोकांना काय होतो, त्रास होतो. मग आपले घरचे काय करतात, त्या दम्याच्या पेशंटला डॉक्टरकडे घेऊन जातात. दम्याच्या पेशंटला डॉक्टरकडे नेलं, डॉक्टरनं तपासलं, गोळ्या दिल्या, घरी जा म्हणलं की तुम्ही म्हणायचं पेंडॉलचा पाऊस पडणार. दम्याच्या पेशंटला डॉक्टरनं तपासलं, तिथं सलाईन लावून 2 तास तिथं ठेवलं की तुमच्या वड्याला गुडघ्या इतकं पाणी येणार. आणि दम्याच्या पेशंटला डॉक्टरनं तपासलं आणि 10 दिवस सुट्टी नाही दिली, तुमच्या इकडे अतिवृष्टी होणार, मुसळधार पाऊस पडणार. सगळ्यात सोपं करण्यात येतं. परत सांगतो, पाऊस येईल कसा ओळखायचा. योगायोगानं तुम्ही महाराष्ट्राच्या गावागावातून आला तर तुम्ही बघा, तुमच्या गावामध्ये मंदिर आहे बघा, आणि दीपावलीच्या अगोदर तुमच्या गावातल्या मंदिरामध्ये काय असतं, काकड्याचं भजन चालू असतं. आणि त्या काकड्याच्या भजनाला तुमच्या गावातले वारकरी भजनकरी काय करतात, पहाटे 4 वाजता उठून असं लाऊडस्पीकर लावतात आणि तिथं अभंग म्हणतात. दीपावलीच्या अगोदरच्या पहाटेच्या काकड्याच्या लाऊडस्पीकरच्या अभंगाचा आवाज बाजूच्या गावच्या लोकांना गेलं की त्यांनी म्हणायचं 3 दिवसात पाऊस येणार आहे, म्हणून हे एक पाऊस यायचं कारण लक्षात येतं. आणखीन परत सांगतो, पाऊस येईल कसा ओळखायचा. आपल्या घरी असे लाईट असतात, ट्यूब असतात. आपल्या घरच्या लाईटवर ट्यूबवर पावसाळ्यामध्ये किडे आले, पाकोळ्या आल्या, आपण म्हणायचं 3 दिवसाला पाऊस येणार आहे, म्हणून हे एक पाऊस यायचं कारण लक्षात येतं. तुम्हाला परत एक सांगू इच्छितो, आणखीन पाऊस येईल कसा ओळखायचा. योगायोगाने तुम्हाला सांगू इच्छितो, आपण शेतात काम करत असताना आपली गाई जनावरे देखील पाऊस सांगतात, पण आतापर्यंत तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. मग कसे देतात तुम्हाला एक सांगू इच्छितो, तुम्ही शेतामध्ये काम करत असताना जर बैल तुम्ही धुऱ्यानं चारू लागले, बैल काय करतात, शेपूट पाठीमागं करतात आणि उदळले बैल की तुम्ही म्हणायचं 8 दिवसात पाऊस येणार आहे, म्हणून हे एक पाऊस येतं कारण लक्षात येतं. परत सांगतो, पाऊस येईल कसा ओळखायचा. जूनच्या पहिल्या आठवड्यात तुम्ही शेतात काम करत असताना तुम्ही सरड्या बघता.
सरड्यानं डोक्यावर लाल कलर केला. सरड्या म्हणतो 10 दिवसाला मान्सून येणार आहे असा अंदाज सरड्या देतो. घोरपडी देखील पाऊस सांगतात. घोरपडी काय करतात, जूनच्या पहिल्या आठवड्यात बिळाच्या बाहेर तोंड काढून बसतात. घोरपडीने बिळाच्या बाहेर तोंड काढून बसले, कंप्लीट 10 दिवसाला पाऊस येतो म्हणून हे एक अंदाज लक्षात येतं. त्याच्यानंतर आणखीन एक सगळ्यात सोपं कारण सांगतो की आणखीन पूर्वी बघा 1970ला 80ला आपले आजोबा पंजोबा होते, मग त्यांना अंदाज कोण होतं, अंदाज कोण देत होतं, मग त्यांना त्यावेळेस कोणत्या संस्था होत्या, मग त्यांना एक झाड अंदाज देत होतं आणि त्या झाडाचं नाव सांगतो गावरान आंबा. आपल्या शेतकऱ्याला 1 वर्षाचा हवामान अंदाज देतो. कसा देतो तुम्ही बघा, ज्या वर्षी तुमचा गावरान आंबा पिकला आणि ते तुम्ही उतरून घरी आणला, पिकू घातला आणि त्या गावरान आंब्याचा रस तुम्ही ग्रुप खाल्ला की समजायचा दुष्काळ पडतो. तुम्ही बघा ह्या अहिल्यानगरच्या लोकांनी 2019 पर्यंत इतक्या गावरान आंब्याचा रस खाल्ला. 2019 पर्यंत तुम्हाला दुष्काळाला सामना करावा लागला. 20 नंतर आठवा तुमच्या गावरान आंब्याच्या झाडाला फुलोराच लागला नाही. फुलवारा नाही म्हणजे आंबे नाही लागले, आंबे नाही लागले म्हणून रस नाही खायला भेटला म्हणून पाऊस जास्त पडला. आणि यावर्षी बघा तुमच्या गावरान आंब्याच्या झाडाला आंबे लागलेत पण आणि टिकलेत. आता पिकले की समजा ते यावर्षी पाऊस कमी पडणार, मग तुम्हाला अंदाज कोणी दिला, त्या गावरान आंब्यानं. परत सांगतो पाऊस येईल कसा ओळखायचा. काय होतं, कधी कधी जून महिना लागतो बघा, 5 जून जातो पाऊस येत नाही, 10 जून जातो पाऊस येत नाही, 15 जून जातो पाऊस येत नाही, मग तुम्हाला पाऊस कोणीच सांगत नाही. माझं म्हणणे अशा वेळेस कोणाला विचारत नाही. एक सगळ्यात सोपं काय करायचं, आपल्याकडे झाडं असतात, त्या झाडावर चिमण्या बसलेल्या असतात. त्या चिमण्या काय करतात, ज्या ज्या ठिकाणी धूळ आहे त्या धुळीमध्ये चिमण्या आंघोळ करतात. चिमण्यानं जर धुळीने आंघोळ केलेली पाहिली 4 दिवसाला पाऊस येतो म्हणून हे एक पाऊस यायचं कारण लक्षात येतं. त्याच्यानंतर हे झालं पाऊस येण्याचे कारण. विजेबद्दल सांगतो. वीज म्हणजे आताच साहेब सरनं सूत्रसंचालन करत असताना त्यांनी सांगितलं अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये वीज पडून बरेच जण दगावलेत आणि गायी देखील दगावल्या. तर तुम्हाला सांगते या विजेपासून कसं संरक्षण करायचं. वीज म्हणजे ही नाही वीज, आकाशातील वीज. बरेच जण काय म्हणतात पायळ माणसं वीज पडते, महिला तर बिलकुल म्हणतात पायळ माणसं वीज पडते. माझी महिलाला विनंती आहे, यापुढे एक गोष्ट लक्षात घ्या, पायळ माणसं कधीच वीज पडत नाही, पण महिला काय करतात त्या पायळू माणसाला तांब्याचं कडं हातात घालतात. माझी पुरुषांना सगळ्यांना विनंती आहे, तांब्याचं कडं तुम्ही हातात घालत जाऊ नका. तांब्याचं कडं तुम्ही हातात घातलं, बाहेर विजा कडकडायला लागल्या आणि तुम्ही गेला तर बिलकुल तुमच्या अंगावर वीज पडते. म्हणून विजा कडकडत असताना हातामध्ये तांब्याचं कडं घालायचं नाही, म्हणून हे कारण लक्षात येतं. आता या विजेबद्दल सविस्तर माहिती सांगतो. आकाशातील वीज ही एक नैसर्गिक आपत्ती. या पृथ्वीचा पृष्ठभाग ऋणभारित असतो, वातावरण धनभारित असते आणि या वातावरणामधून सतत इलेक्ट्रॉन वाहत असतात. विजा नाही पडल्यानं पृथ्वी आणि वातावरणातील विद्युत संपतो, 5 मिनिटात संपुष्टात येईल. म्हणून विजा पडणं चांगलं आहे पण विजा पडणं वाईट आहे. विजा पडणं चांगलं अगोदर सांगतो. तुम्ही बघा 10 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबरच्या दरम्यान ज्यांच्या शेतामध्ये विजेच्या कडकडाचा पाऊस पडला ना, त्यांच्या कांद्याला उतार येणार, गव्हाला उतार येणार, उसाला उतार येणार, त्यांच्या हळदीला उतार येणार. कशामुळं, त्या विजेच्या पावसामध्ये नायट्रेट ऑक्साईडचं प्रमाण असतं म्हणून विजेचा पाऊस चांगला. विजेचा पाऊस वाईट कशामुळं, या विजा आपल्या शेतकऱ्याच्या मुलाच्या अंगावर पडतात, बैलावर पडतात, जनावर पडतात म्हणून विजेचा पाऊस वाईट आहे. या विजा पडू नये म्हणून काय काळजी घेता. माझी सगळ्याला विनंती आहे, विजा कडकडत असताना आंब्याच्या झाडाखाली, लिंबाच्या झाडाखाली, कोणत्याही झाडाखाली थांबत जाऊ नका. झाडावर जवळपास 16% विजा पडतात. मग झाडा वीज कशामुळे पडते, कारण की झाडाची मुळी जमिनीमध्ये पाण्यापर्यंत गेलेली असते. वीज काय करते, पाण्याला शोधते, आर्थिंगला शोधते. म्हणून विजा कडकडत असताना झाडाखाली थांबायचं नाही. विजा कडकडत असताना उंच नारळाच्या झाडाखाली उभं राहत जाऊ नका, नारळाच्या झाडावर देखील वीज पडते. विजा कडकडत असताना तुमच्या गावातल्या पाण्याच्या टाकीखाली उभं राहत जाऊ नका, पाण्याच्या टाकीवर देखील वीज पडते. विजा कडकडत असताना तुमच्या गावातल्या मोबाईल टावरला हात लावून उभा राहत जाऊ नका, मोबाईल टावरवर देखील वीज पडते. विजा कडकडत असताना तुमच्या गावातल्या लोखंडी विद्युत पोलला हात लावून उभा राहत जाऊ नका, त्या लोखंडी पोलवर देखील वीज पडते. सगळ्यात सोपं, आपला जो मित्र आहे, जो आपला जो कामगार आहे, विजा कडकडायला लागला की सरळ घरी जा म्हणायचं आणि स्वतःचा जीव वाचायचा. हे झालं विजेबद्दल. आणि या ठिकाणी गारपिटीबद्दल सांगतो. आता तुम्हाला एक सांगू इच्छितो, तुम्ही काय करा, महाराष्ट्रातल्या एखाद्या तज्ज्ञाला विचारा गारपीट कधी होणार आहे. तुम्हाला कोणता तज्ज्ञ सांगणार नाही, पण या गारपिटीवर अभ्यास करण्यासाठी मला 15 वर्ष गेले. मग 15 वर्ष गेल्याच्या नंतर काय केलं, मी अभ्यास केला. महाराष्ट्रामध्ये काय झालं, 50 ठिकाणी गारपीट झाले.
50 डोंगराव गारपीट झाली. मी त्या 50 डोंगराव गेलो, तिथला अभ्यास केला. मग त्या तिथं निरीक्षणार्थी काय लक्षात आलं, डोंगराव गारपीट झाली पण डोंगराच्या बाजूला 1 किलोमीटरना काळीची जमीन होती, तिथं गारपीट नाही झाली. मग ही गोष्ट लक्षात आली. मग तिथं कशामुळे झाली, मग तिथं एक कारण शोधून काढलं. तिथला दगड बघितला, तिथं खडक बघितलं, तिथलं तापमान बघितलं. मग लक्षात आलं की जिथं जिथं खडक असतात, जिथं जिथं हलकी जमीन आहे तिथं गारपीट होते. म्हणून हे एक लक्षात आलं. आता यापुढे तुम्ही काय करा, कोणाला विचारायचं नाही गारपीट कुठं होते आणि कशी होते. तर तुम्हाला पहिला एक जुना एक किस्सा सांगतो. तुम्ही बघा, पूर्वी आपल्या घरी काय होतं की पहिलं काय होतं, गारा बांधणारे लोक यायचे बघा, त्यांना गार पगार म्हणायचे. येत होते का नव्हते. मग ते गारा बांधणारे यायचे. तर आमच्या घरचं सांगतो, आमच्या गावात देखील यायचे. मग आमच्या घरी आल्याच्या नंतर मग घरी पहिलं पूर्वी कोण असायचं, आपल्या आजी असायच्या. आणि आजीला असताना ते गारा बांधणारे काय म्हणायचे, आजी तुमच्याकडे जमीन किती आहे. आजी म्हणायचे 20 एकर. मग ते म्हणायचे कुठं कुठं आहे. मग आजी म्हणायच्या माळाकडे इकडं 10 एकर आहे आणि इकडे काळीची जमीन 10 एकर आहे. मग ते गारा बांधणारा काय म्हणायचा, आजी मी तुमच्या त्या काळ्या जमिनीच्या मंत्रानं गारा बांधून टाकतो. आजी हो म्हणायच्या. आणि ते गारा बांधणारा काय म्हणायचा, तांब्याचा तांब्या घेऊन या. आम्ही छोटे छोटे असताना काय करतो, पळत देवापुढे जायचं. ते देवापासला तांब्याचा तांब्या घेऊन येतो आणि त्या गारा बांधणाऱ्याच्या हातात देतो. ते गारा बांधणारा काय करायचा, पाणी घ्यायचा, मंत्र म्हणायचा आणि त्या काळ्या जमिनीकडे फेकायचा. आणि आजीला म्हणायचा, आजी तुमच्या त्या काळ्या जमिनीच्या मी गारा बांधून टाकल्या, आता तिकडे गारपीट होणार नाही. मग तो लगेच निघून जायचा. निघून गेल्याच्या नंतर आम्ही म्हणायचं, काकू त्याने आपल्या काळ्या जमिनीच्या गारा बांधल्या आणि त्या डोंगराकडल्या बांधल्या नाही. त्यावेळेस एवढं काही माहीत नव्हतं. मग काकू म्हणायचं जाऊ द्या. मग याच्याहून ते विषय मिटायचा. पण ह्या गारपीटीवर मी अभ्यास केल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो की मग मी ज्यावेळेस अभ्यास करत होतो, मग माझ्या लक्षात आलं डोंगराव गारपीट होईली आणि काळ्या जमिनी होईना. मग त्याचं कारण माझ्या लक्षात आलं, जिथं जिथं काळीची जमीन असते तिथं गारपीट होत नाही आणि जिथं खडकाची जमीन असते तिथे गारपीट होते. मग हे लक्षात आल्याच्या नंतर मी त्या गार पगाराला शोधूनच काढलं. त्यांच्या घरी गेलो, त्यांना म्हटलं तुम्ही आमच्या घरी येत होता, आमच्या काळ्या जमिनीच्या गारा बांधत होता आणि आमच्या डोंगराकडल्या गारा कशामुळे मंत्र्यांना बांधत नव्हता, मला त्याचं शास्त्रीय कारण सांगा. मला तर त्याचं कारण माहीत झालं, पण मला तुमच्या पुन्हा ऐकायचं. मग त्यांनी सांगितलं, जिथं जिथं काळीची जमीन असते तिथं गारपीट होत नाही आणि जिथं जिथं खडकाची जमीन आहे तिथं गारपीट होते. हे तुम्ही कायमच्या लक्षात घ्या. आता भविष्यात तुम्हाला सांगतो, गारपीट कुठं होणार, कशी होणार, यापुढं कोणाला विचारू नका. एखादी जर नदी असली ना, त्या नदीच्या बाजूला इकडून 1 किलोमीटर इकडून 1 किलोमीटर त्या पट्ट्यामध्ये गारपीट होणार, हे वहीमध्ये लिहून ठेवा. एखादा कॅनल असला, कॅनलच्या बाजूला इकडून 1 किलोमीटर इकडून 1 किलोमीटर त्या पट्ट्यामध्ये गारपीट होणार. एखादं तळं असलं तर तळ्याच्या चारी बाजूने 1 किलोमीटरच्या अंतराने गारपीट होणार. हे कारण कायमचं लक्षात घेतात. विज्ञानाच्या भाषेत सांगायचं झालं तर गारा पडण्यासाठी 2 गोष्टी लागतात. एक तर हवा उंच जायला हवी आणि त्या हवेमध्ये बाष्पाचे प्रमाण असायला हवं. पण 2020च्या नंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये इतकी गारपीट वाढली. तुम्ही काय करा, एखाद्या तज्ज्ञाला विचारा, कोणी सांगणार नाही. 2020च्या नंतर महाराष्ट्रामध्ये गारपीट वाढण्याचं कारण तुम्ही काय करा, एखाद्या तज्ज्ञाला वगैरे शास्त्रज्ञाला विचारा, कोणी सांगणार नाही. त्याचं खरं कारण काय आहे, आतापर्यंत आपल्या महाराष्ट्राच्या बाजूला गुजरात आहे, गुजरातच्या पलीकडे अफगाणिस्तान आहे. अफगाणिस्तानचं बाष्प आपल्याकडे कधीच येत नव्हतं. पण काय होईल, जानेवारी फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये काय होईल, आपल्या इकडे ऊन तापल्याच्या नंतर काय होतं, या ठिकाणी हवेचे कमी दाब तयार होतात. कमी दाब तयार झाले, वारे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे येत असल्यामुळं महाराष्ट्रामध्ये गारपीट वाढली. गारपीट कमी करायची असं तर झाडं लावावं लागतील. झाडं लावा, पृथ्वीचं तापमान कमी करा. पण हे झाडं कारणीभूत नाही. तर त्याला तुम्हाला सांगू इच्छितो, सिमेंटचे घर झाले, सिमेंटचे रोड झाले, जागतिकीकरण झालं, कारखानदारी वाढली, वाहनं वाढले, वाहनामध्ये एसी वाढला, एसी मुळे गाड्या तापल्या आणि त्याच्यामुळे सगळं वातावरण तापले. त्यामुळं गारपीट वाढली. म्हणून म्हणतो भविष्यामध्ये झाडं लावावं लागतील. झाडं लावा, पृथ्वीचं तापमान कमी करा. परत एक सांगू इच्छितो, झाडं नसले तरी पाऊस पडतो का? झाडं नसले तरी पाऊस पडतो का, हे प्रश्न तुमच्या मनात आलाय. मी म्हणतो झाडं नसले तरी पाऊस पडतो. पण पाऊस असा पडतो जगातून पाणी वाचल्यासारखा. जितकी झाडं जास्त तितका पाऊस रिमझिम पडतो. तुम्ही बघा, तुम्ही पुण्याकडे पावसाचं बघा. तुम्ही गावाकडे समजा विदर्भात असले, विदर्भातून तुम्ही फोन लावतात पुण्याच्या नातेवाईकाला, पाऊस चालू आहे का पुण्याला? मग ते नातेवाईक म्हणतात चालू आहे, पण रिमझिम चालू आहे. आणि त्यांनी विचारलं की विदर्भात कसा पाऊस चालू आहे? मग ते विदर्भातले काय म्हणतात, इतका जोरात पाऊस चालू आहे, आमचं सोयाबीन वाहून गेलं, खरडून गेलं. कशामुळं? आपल्याकडे झाडं नाहीत. म्हणून म्हणतो भविष्यामध्ये झाडं लावावं लागतील. झाडं लावा,
पृथ्वीचं तापमान कमी करा. वेळेचं बंधन बघता या ठिकाणी शेतकरी आले असेल तर तुम्हाला परत एकदा अंदाज सांगतो. ज्यांचा कोणाचा हरभरा गहू काढायचा असेल तर तुम्ही कांदे काढायचे तर ह्या 15 दिवसामध्ये काढून घ्या. कारण की राज्यामध्ये परत 19, 20, 21, 22च्या दरम्यान परत एकदा गारपिटीचा पाऊस पडणार आहे. आणि ह्या अहिल्यानगर जिल्ह्याला 19 तारखेला मध्ये इथं पाऊस पडलेला दिसेल, म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्या. धन्यवाद. थांबतो. जय हिंद. जय महाराष्ट्र.